कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल KK न्यूज कोकण। शिवप्रतिष्ठानच्या वतीने नेरे येथील गिरिजा फाउंडेशन अनाथ आश्रम मध्ये धान्य व खाऊचे वाटप। पुरण प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे येथे गिरिजा फाउंडेशन अनाथ आश्रम मध्ये धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सुषमा मयेकर, प्रियंका ठाकूर, संदीप पाटील, राकेश कुसळे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर सावंत, राजेश शेलार, दीपक, ओंकार, शशांक आदी मान्यवर उपस्थित होते। या सामाजिक उपक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी रायगडमधील सर्व अनाथ आश्रमांमध्ये प्रत्येक सामाजिक संस्थांनी अन्नधान्य किंवा काही आर्थिक मदत देण्याचे उपक्रम राबवले पाहिजे, तरच अनाथ मुलांना पुढील आयुष्यासाठी मदत होईल। यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन अनाथ आश्रम मधील मुलांना सहकार्य करावे असे आवाहन केले। शिवप्रतिष्ठान करंजाडे या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत। सामाजिक बांधिलकी जपत शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेने अनाथ आश्रम मध्ये अन्नधान्य व खाऊ वाटप केल्याने आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले। विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते। यावेळी विद्यार्थ्यांनीही या उपक्रमास प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त केल्या। KK न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल ममतावादे। नमस्कार, मेरा नाम सुनंदा गणेश सपलिंग। हमारा गिरिजा फाउंडेशन 2004 से हम लोग चालू किए हैं। ऐसे बच्चे लोग का एजुकेशन के लिए काम कर रहे हैं और वैसा ओल्ड एज लोग के लिए उसके लिए हम लोग सेवा कर रहे हैं और साथ में वो लोग का एजुकेशन भी साथ साथ में एजुकेशन भी होता है। अभी हमारा उधर आए कि बहुत सारा सामान लेके आए शिव प्रतिष्ठान करंजाड़े से, तो मैं बहुत थैंक्स बोलना चाहते हैं ये लोग को, सब लोग को मेरा तरफ से धन्यवाद। थैंक यू सो मच। नमस्कार, मी सत्यजित पाटील। आज शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने आज गिरिजा फाउंडेशन येथे आम्ही अनाथ मुलं आहेत तिथे व्हिजिट केलेली आहे। त्यांना एक अन्नधान्याचे किट तसेच नाश्ता वगैरे आम्ही घेऊन आलेलो। तर अनाथांची माय माऊली म्हणून आपण सिंधुताई सपकालांकडे नेहमी आदराने पाहत असतोय, परंतु ह्याच पनवेल नगरीमध्ये एक गिरिजा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे। इथे अनाथांची माय म्हणून आपण सुनंदा मॅडमकडे पाहायला आपल्याला काही हरकत नाही। गेली 20 वर्षापासून त्या अनाथ मुलांसाठी एक अविरत सेवा देत आहेत, त्यांचं संगोपन करत आहेत, त्यांचे जेवणापासून त्यांच्या शाळेपासून सर्व शिक्षण त्या करत आहेत। तर आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्यासाठी थोडीशी एक अन्नधान्याचं किट आम्ही त्यांना घेऊन आलेलं, की जेणेकरून भविष्यात पुढे मुलांसाठी काय त्याचं थोडंसं आमचं योगदान त्यांना लाभेल। आणि मी सर्व संस्थांना जेवढ्या पनवेल तालुक्यातील किंवा रायगडमधील जेवढ्या संस्था असतील त्यांना मी एवढीच विनंती करेन की जी आपली अनाथ मुलं आहेत त्या अशा संस्था असतील तिकडे सर्वांनी त्यांना फुलाची पाकळी घेऊन तिकडे त्यांच्याकडे जावं। धन्यवाद। काय बोलते